उद्या मुंबईत एमएमएचा महासंग्राम. WDS फाईट नाईट 18 साठी सज्ज. 13 लढतींचा थरार. उद्या संध्याकाळी साधारण 5 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार असून रात्री उशिरापर्यंत या लढतींचा थरार सुरू राहणार आहे. या स्पर्धेत एकूण 13 MMA लढती होणार असून भारतासह विविध देशांतील खेळाडू आमनेसामने येणार आहेत. जागतिक स्तरावरील MMA स्पर्धांकडून प्रेरणा घेत भारताची स्वतःची ओळख असलेली आणि व्यावसायिक पातळीवर मजबूत MMA स्पर्धा उभी करण्याचा WDSचा प्रयत्न आहे. एप्रिल 2022 पासून WDSने स्पर्धांचे आयोजन सुरू केले असून आत्तापर्यंत 1800हून अधिक व्यावसायिक आणि हौशी लढती पार पडल्या आहेत. फाईट नाईट आणि रायझिंग स्टार्सच्या माध्यमातून नवोदित तसेच अनुभवी खेळाडूंना आपल्या कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. उद्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धकांविरुद्ध कसोटी लागणार असून भारतीय MMAला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या WDSच्या प्रयत्नांना या स्पर्धेमुळे आणखी बळ मिळणार आहे. उद्या मुंबईत MMAचा महासंग्राम. सर, आता अपेक्षा तर खूपच आहे, कारण का सरकारचं सोडल्यानंतर आम्हाला खूपच म्हणजे ही लेवल आम्हाला 100% हेल्प पाहिजे. सरकारकडून जर आम्हाला हेल्प मिळाली तर आमची ही लेवल खूपच वाढेल आणि आम्ही या स्पोर्ट मुळे आपल्या इंडियाला एक मॅपवरती नेऊन देऊ शकतो. सॉरी सर, आम्ही ऑलरेडी प्रयत्न करत आहोत, पण होपफुली लवकर ते होऊन जाईल. सिरीज MMA पॉप्युलर करण्यासाठी कॉन्स्टंटली इव्हेंट ठेवत आहेत. तर आम्ही कंट्रीमध्ये सगळ्यात मोस्ट कन्सिस्टंटली करणारे प्रमोशन आहोत, जे आम्ही हर महिन्यामध्ये करत आहोत आणि पुढच्या वर्षी हे इव्हेंट्स अजून वाढणार आहेत. सर, मिक्स मॅच ज्यादा मोस्ट फास्टेस्ट ग्रोइंग स्पोर्ट्स आहे. उद्या वॉरियर्स टीम सिरीज जो प्रमोशन आमचा आहे तो 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. टोटल आमच्याकडे 13 बाउट्स आहेत. त्या 13 बाउट्स मध्ये 5 फाईट्स इंटरनॅशनल फायटर्स वर्सेस इंडियन फायटर्स आहेत. इंटरनॅशनल मध्ये आमच्याकडे फायटर्स रशियामधून आहेत, फिलिपिन्स मधून आहेत. ह्या प्रत्येक फाईटचा टाइम ड्युरेशन 5 मिनिटाचे 3 राऊंड असणार आहे. जे पण फाईट विन करणार त्यांना, जे लूज करणार त्यांना सगळ्यांना कॅश प्राइजेस आहेत. त्यांच्या सगळ्या फॅसिलिटीज आम्ही अरेंज केलेल्या आहेत. आम्ही त्यांना सगळे फाईट व्हिडिओ देणार आहे. तर फॅसिलिटी वाईज आम्ही सगळं दिलेलं आहे फायटर्सला. आणि हा इव्हेंट 10 वाजेपर्यंत आम्ही वाइंड अप करतो. तर 4 तासाचा हा पूर्ण इव्हेंट आहे, 6 ते 10 वॉरियर्सला. सॉरी, तर आम्ही प्रेक्षकांची जी सेफ्टी आहे ते आम्ही जे फायर सिस्टम, आमचे फायर ऑफिसर ठेवलेले आहेत. काही इमर्जन्सी एक्झिट्स आम्ही प्रिपेअर केलेले आहेत. असं काही झालं तर इमर्जन्सी एक्झिट आमच्याकडे प्रिपेअर आहेत. आमच्याकडे माणसं वेल ट्रेन आहेत प्रेक्षकांना बाहेर काढायला. आमच्याकडे बाउन्सर्स आणि सिक्युरिटी गाईज आहेत. असं काही आपसमध्ये कोणाचा काही वाद झाला तरी ते सोडवण्यासाठी. राहिली गोष्ट फायटर्सची, त्यांच्यासाठी आम्ही खूप साऱ्या फॅसिलिटीज केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी व्हेन्यूवरती फूड अरेंज्ड आहे, वॉटर अरेंज्ड आहे, डॉक्टरांची पूर्ण एक मोठी टीम आहे. काही इंजरी झाली, ॲम्ब्युलन्स आहेत की त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले जाईल. तर त्यांच्यामुळे आम्ही सर्व प्रकारची काळजी घेतो. त्यांच्या लेवलनुसार असतात. काही फायटर्स ह्या लेवलला फर्स्ट टाइम फाईट करत आहेत, काही ऑलरेडी फाईट केलेले आहेत, काही इंटरनॅशनली फाईट केलेले आहेत. त्यांच्यानुसार त्यांचा प्राइस मनी मागे पुढे कमी आणि जास्त असतो. जितने भी होते हैं कॉन्ट्रैक्ट साइन होता है, उनको पहले पैसे मिलते हैं. अगर जीतेंगे तो और मिलेंगे. तो यहाँ पे ऐसा नहीं है कि फाइट के लिए सिर्फ अपॉर्चुनिटी है. ये लोग एक बहुत बड़ा अमाउंट चार्ज करते हैं फाइट करने के लिए और जीतते हैं तो हम लोग और देते हैं. उद्या जवळजवळ 1000च्या संख्येने लोक राहणार आहेत. आमची सीटिंग कॅपॅसिटी जेवढी आहे ती त्यानुसार 1000 तरी कमसे कम लोक आतमध्ये असणार आहेत. हा स्पोर्ट असा आहे की ह्याच्यामध्ये लागणं हे कंपल्सरी आहेच, लागणारच आहे. फायटरला कट येऊ शकतो, फायटरचं फ्रॅक्चर होऊ शकतो, अशा प्रकारचे इंजरीज, कन्कशन होऊ शकतं. पण आम्ही त्याच्यासाठी पूर्ण डॉक्टरची टीम रेडी ठेवली आहे. आमच्या हॉस्पिटल बरोबर टायप्स आहेत. काही पण इंजरी झाली आम्ही तुरंत त्यांना उपचारासाठी घेऊन जातो. बिलकुल नाही, बिकॉज हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट खूप मेंटेन करतात. ते आता जेवढे बोलले ते फाईटच्या नंतर एकदम फ्रेंड सारखे वागतात, एक दुसऱ्याबरोबर बसून जेवतात. तर दिस इज स्पोर्ट, याच्यामध्ये काही दुश्मनी नाही. आम्ही प्रेक्षकांसाठी खूप एकदम प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट ठेवलेली आहे, जेणेकरून त्यांना चांगल्या व्ह्यूने फाईट्स बघायला भेटतील. खूप सारे फूड स्टॉल्स इकडे आहेत, म्हणजे त्यांचं खाण्यापिण्याचे पण काही प्रॉब्लेम्स होणार नाही. आणि आमची व्हेन्यू आहे ती खूपच पूर्ण फुल ऑफ AC वगैरे आहे, तर गरम होणं किंवा अनकम्फर्ट होणं असं काहीच नाही होणार. सो एकदम प्रेक्षकांसाठी जे बाहेरून येणार त्यांच्यासाठी चार्जेबल आहे.